या अनंत ब्रह्मांडाचा शेवट कधी होईल? आपण ज्या पृथ्वीवर राहतो ते कायमस्वरूपी आहे का, की एक दिवस सर्व काही शून्यात विलीन होणार? चला या विषयातील दडलेले गुपित आणि त्याचे सखोल तत्व जाणून घेऊया. सृष्टीच्या या चक्राचा उलगडा करणारा हा विशेष भाग तुमच्या विचारांना नवी दिशा देईल. ना सदासीन नो सदासी तदानीम नासीत रजो नो व्योमा परो ह्यत्. ऋग्वेदातील नासदीय सूक्तामध्ये सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वीच्या स्थितीचे वर्णन केले आहे. याचा खरा संदर्भ काय आहे? वेदांनुसार सुरुवातीला ना सत्य होते ना असत्य, ना वायू होता ना आकाश, केवळ एक गहन अंधकार आणि चैतन्य होते. श्रीमद भागवत पुराणानुसार ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे कल्प, 4.32 अब्ज वर्षे. जेव्हा हा दिवस संपतो तेव्हा नैमित्तिक प्रलय होतो, आणि जेव्हा ब्रह्मदेवाचे आयुष्य संपते तेव्हा प्राकृत प्रलय होतो, ज्यात संपूर्ण ब्रह्मांड मूळ प्रकृतीत विलीन होते. हे तत्व अधिक स्पष्टपणे आणि एका रंजक वळणावर समजून घेण्यासाठी ही थक्क करणारी कथा पहा. मार्कंडेय ऋषींची ही कथा आहे. जेव्हा प्रलय सुरू झाला तेव्हा सर्व पृथ्वी पाण्याखाली गेली. मार्कंडेय ऋषी त्या महासागरात एकटेच तरंगत होते. घाबरलेल्या अवस्थेत त्यांना एका वडाच्या पानावर एक लहान बाळ बालमुकुंद अंगठा चोखताना दिसले. त्या बाळाच्या श्वासावाटे मार्कंडेय त्याच्या उदरात गेले आणि तिथे त्यांना संपूर्ण ब्रह्मांड जसेच्या तसे दिसले. हे पाहून त्यांना समजले की प्रलय म्हणजे विनाश नाही, तर ईश्वराच्या आत सर्व काही साठवले जाण्याची प्रक्रिया आहे. आता हे गुपित आपल्या दैनंदिन जीवनात कसे सोडवायचे? चला या थक्क करणाऱ्या उदाहरणाने जाणून घेऊया. विचार करा, आपल्या संगणकातील रिसायकल बिन किंवा सॉफ्टवेअर अपडेटप्रमाणेच सृष्टीचे कार्य चालते. जेव्हा जुनी माहिती किंवा ऊर्जा कालबाह्य होते तेव्हा ती नष्ट न होता नवीन रूपासाठी संकलित केली जाते. जसे आपण रात्री झोपतो, प्रलय, आणि सकाळी नवीन ऊर्जेने उठतो, निर्मिती. तसंच हे सृष्टीचक्र आहे. हे समजल्यास आपल्याला मृत्यूची भीती वाटणार नाही, कारण तो केवळ एका मोठ्या विश्रांतीचा काळ आहे. सृष्टीची निर्मिती आणि प्रलय हे ईश्वराचे श्वासोच्छ्वास आहे. श्वास बाहेर सोडला की सृष्टी निर्माण होते, आणि आत घेतला की ती विलीन होते. आपण या अनंत प्रवाहाचा एक अविभाज्य भाग आहोत. जैसे जळाचे कल्लोळ जळी होती ओळखीचे केवळ, तैसे होय हे सकळ परब्रह्मी. माऊली म्हणतात की ज्याप्रमाणे पाण्याच्या लाटा पाण्यातच निर्माण होतात आणि पुन्हा पाण्यातच विरतात, तशीच ही सृष्टी परब्रह्मातून प्रकट होते आणि प्रलयकाळी पुन्हा तिथेच स्थिर होते. प्रलय म्हणजे शेवट नसून मूळ स्वरूपाशी झालेले मिलन आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, आता कोठे धावे मन तुझे चरण देखिल्यावरी. जेव्हा मानवाला सृष्टीच्या या नश्वरतेचा आणि प्रलयाचा खरा अर्थ समजतो तेव्हा त्याचे मन बाह्य जगात न भटकता अंतर्यामी असलेल्या ईश्वराकडे वळते. तुकोबांच्या गाथेत प्रलयाचा उल्लेख हा अहंकाराच्या नाशाशी जोडलेला आहे. एका चित्रपटगृहाचं उदाहरण घ्या. पडद्यावर अनेक दृश्य येतात आणि जातात, पण पडदा स्थिर असतो. प्रलय म्हणजे केवळ पडद्यावरचा चित्रपट संपले, पण पडदा, चैतन्य कधीच नष्ट होत नाही. आपल्या जीवनातील संकटे म्हणजे छोटे प्रलय आहेत, जे आपल्याला नवीन सुरुवातीसाठी तयार करतात. विनाश हा नवनिर्माणाचा पाया आहे. ज्ञानमृतसार हेच आहे की जे जन्माला आले आहे ते जाणारच, पण जे तत्व आहे ते कायम राहणार आहे. हा सखोल प्रवास तुम्हाला आवडला असेल तर ज्ञानामृतसार चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ज्ञानाच्या शोधात आमच्यासोबत सामील व्हा. सृष्टीचं हे चक्र अनादी आणि अनंत आहे. आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला? तुमच्या जीवनात तुम्ही बदल किंवा विनाश याकडे भीती म्हणून पाहता की संधी म्हणून? कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका गूढ विषयावर प्रकाश टाकण्यासाठी. तोपर्यंत शांत रहा, आनंदी रहा. शुभम भवतु.